अहो माझा जन्मच मुळी ग्रामीण भागात झाला असता, माझा जन्म जर तिकडे अमेरिकेत झाला असता तर मी सुद्धा डोनाल्ड ट्रम्प बनलो असतो. अहो आमचा जन्म इकडे गरीब परिस्थितीमध्ये झाला, अन्यथा मी सुद्धा मिलेनियर बनलो असतो. अहो माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, म्हणजे आमच्या जीवनाबद्दल इतक्या कंप्लेंट्स आहेत. पण मित्रांनो, मी आपल्याला सांगू इच्छितो की निगेटिव्ह माइंडेड पीपल दे ऑलवेज मेक कंप्लेंट्स अबाउट द लाईफ. ज्यांना जीवनात जगायचंच नाही आणि ज्यांना जीवनामध्ये उठून काय करायचंच नाही, ही माणसं सतत जीवनाबद्दल, स्वतःबद्दल, परिस्थितीबद्दल तक्रार करत असतात. अँड पॉझिटिव्ह माइंडेड पीपल दे डोंट मेक एनी कंप्लेंट्स, दे गिव्ह डायरेक्ट रिझल्ट्स. ते रिझल्ट्स देतात. ते जीवनातल्या कुठल्याही गोष्टीबद्दल तक्रार करीत नाहीत, कारण त्यांच्याजवळ आपलं ध्येय साध्य करण्यासाठी सातत्यपूर्ण मेहनत करायची तयारी असते. पण तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट असते त्यांच्याजवळ, आणि दॅट इज सेल्फ कॉन्फिडन्स. त्यांच्याजवळ जबरदस्त आत्मविश्वास असतो. आपल्याला वाटतं की मलाही चांगलं रूप, रंग, उंची, बांधा देवानं दिला असता तर मी सुद्धा चित्रपटाच्या पडद्यावरती चमकलो असतो, मी सुद्धा हिरो झालो असतो, मी सुद्धा स्टार बनलो असतो. आणि म्हणून सकाळी उठल्यानंतर आरशाकडे बघून स्वतःला जी लोक नावं ठेवतात ती लोक आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाही. पण जी माणसं स्वतःवर प्रेम करतात, जी माणसं स्वतःला बळ देतात, आपल्या आत स्वतःला माणसं जी नेहमी मोटिवेट करतात, ती माणसं जीवनामध्ये यशस्वी होतात. नाहीतर बऱ्याच लोकांचं काय होतं, आरशामध्ये बघितल्यानंतर ही लोक स्वतःकडेच बघून परमेश्वराला नावं ठेवतात. अरे काय थोबाड तरी दिले देवाना आम्हाला, काय आमचा रंग, काय रूप, काय उंची, काय बांधा. इतकं स्वतःचा तिरस्कार करणारी व्यक्ती आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही. आणि म्हणून रंग, रूप, उंची, बांधा हे सगळं त्यांचं व्यवस्थित आहे, तीच माणसं जीवनामध्ये यशस्वी होतात असं नाही. सिद्धार्थ जाधव मराठी चित्रपटात आपण बघितले असते. जॉनी लिव्हर, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ हे काय सगळे सौंदर्याचे मदनाचे पुतळे होते? नाही. पण तरी सुद्धा ही माणसं जीवनामध्ये प्रचंड यशस्वी झाली, कारण आत्मविश्वास नावाची सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांच्याजवळ होती. आणि हा सेल्फ कॉन्फिडन्स आणि फिअरलेसनेस, आत्मविश्वास आणि निर्भयता या दोन गोष्टी ज्यांच्याजवळ आहेत, ती माणसं जीवनामध्ये कमालीची यशस्वी होतात, प्रचंड यशस्वी होतात. अदरवाईज आम्ही धडधाकट माणसं मात्र नेहमी कंप्लेंट्स करतो. मी आपल्याला राणे साहेब सांगू इच्छितो की नाझनीन शेख नावाची एक मुलगी आहे. नाझनीन शेख कदाचित नाव आपण ऐकलं असेल. या मुलीला डोळे नाहीत, ज्ञान नाही. माऊली अडकोला खांद्यापासून 2 हात नाही आहे. आमचा ऑस्ट्रेलियाचा निक वुजुसिक, त्याला खांद्यापासून 2 हात नाही, कमरेच्या खाली त्याला 2 पाय नाही. पण एकेका कार्यक्रमाचं त्याचं मानधन 25 ते 50 लाखांपर्यंत आहे. ज्या माणसाला हात नाही आहे त्यांना अनेकांना हात दिलेले आहेत उभा राहण्यासाठी. ज्या माणसाला पाय नाही आहेत कमरेच्या खाली, त्या माणसानं जगातल्या 70 पेक्षा जास्त देशांचा प्रवास केलेला आहे. अनेक वुजुसिक फुटबॉल खेळतो, स्वतःची सगळी कामं स्वतः करतो, त्याचं छान कुटुंब आहे, भरपूर मोटिवेशनल पुस्तकं वाचतो, जीवनाचा आनंद घेतो. ज्यावेळेला जन्माला आला त्यावेळेला जवळजवळ 3-4 महिने आई वडिलांनी या बालकाचा स्वीकारच केलेला नव्हता. पण डॉक्टरांनी त्याचं काउन्सिलिंग केलं, समुपदेशन केलं, त्यांना सांगितलं हे मूल तुमच्या पोटी जन्माला आला, याचा अर्थ परमेश्वराचा काहीतरी हेतू आहे. मध्ये मध्ये आत्महत्येचे विचार यायचे, पण मी वुजुसिकला इतकी प्रेरणा मिळाली की जगभरातल्या हातपाय खडखड असलेल्या माणसांना हातपाय नसलेली व्यक्ती मोटिवेट करते. ही किती आश्चर्याची गोष्ट आहे. आणि मगाशी मी जिचा उल्लेख केला, परवा पुण्याच्या एका कार्यक्रमामध्ये आमिर खान यांच्या उपस्थितीमध्ये नाझनीन शेख नावाच्या अंध मुलीनं, डोळे नसलेल्या मुलीनं एक सुंदर गीत सादर केलं. आणि त्या गाण्याचे शब्द काय होते? भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे खातरी, आणि पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. ही मुलगी अंध मुलगी सांगते, जिला डोळे नाही, जिच्या जीवनात प्रत्यक्ष काळोख आहे, ती मुलगी सांगते की भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे खातरी. त्या मुलीला विश्वास आहे की उद्या एक दिवस सत्याचा सूर्य उगवेल. आणि या गीताला अतिशय सुंदर 7 हार्मोनियमची गीत दिली. त्या मुलीला खांद्यापासून 2 हात नाही आहे. परवा जी पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा झाली, त्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये खांद्यापासून 2 हात नसलेल्या काश्मीरच्या किश्तवार जिल्ह्यातल्या एका फक्त 17 वर्षीय मुलीनं नेमबाजीमध्ये, तिरंदाजीमध्ये आपल्या देशाला आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिलं. नॅशनल लेवलला, इंटरनॅशनल लेवलला तिनं कांस्य पदक मिळवून दिलं. मग आम्ही धडधाकट असलेल्या माणसांनी किती जीवनाबद्दल आमची किती प्रेरणा आणि स्फूर्ती असायला पाहिजे. आणि म्हणून
मनाचा ज्याचा निश्चय दृढ आहे की मला इथं पोचायचं आहे, मला हे बनायचं आहे, मला हे व्हायचं आहे, ज्याच्या मनाचा निश्चय दृढ आहे त्याच्या पुढं वाऱ्याला सुद्धा दिशा बदलावी लागते. हे संतांनी सांगून ठेवलंय. फक्त बर्निंग डिझायर, विल पॉवर, इच्छाशक्ती जबरदस्त असायला पाहिजे.